निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो. भैयाजी जोशीचं करायचं काय? अरे भैयाजी जोशीचं करायचं काय? अरे मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची, निषेध असो, निषेध असो. भैयाजी मुंबई आमच्या हक्काची, अरे मुंबई आमच्या हक्काची. जय भवानी, सेना प्रमुख माननीय उद्धव साहेबांचा जय भवानी. हिंदू राष्ट्र सम्राट मराठी माणसाचे मानबिंद शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं, उद्धवसाहेब ठाकरे यांचं, मराठी माणसाचा अपमान. अरे भैयाजी जोशीचं करायचं काय? भैयाजी जोशीचं करायचं काय? मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची. सेना प्रमुख माननीय उद्धव साहेब तू माझ्या बडो. जय भवानी. 105 हुतात्म्यांना अवधी देऊन मुंबईसारख्या राज्याची निर्मिती झालेली जी मराठी भाषावर आधारित या राज्याची ओळख आहे, त्याच मराठी भाषेचा अनादर काल संघचालक सरसंघाचे मोठे एक नेते मोहनजी भैयाजी जोशी यांनी एक जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं की बा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजेत, असा काही विषय नाही, तसा काही विषय नाही. हे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा त्यांनी केलेला अपमान आहे. आम्ही या भैयाजी जोशीचा निषेध करतो. त्यांनी संपूर्ण राज्याची माफी मागावी आणि मराठी भाषेबद्दल जो काही आदर आहे त्यामध्ये कुठेही त्यांनी असं गालबोट न लावता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत हाच हट्ट धरला पाहिजेत आणि भैयाजी जोशीवर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो जिल्हा शिवसेनेच्या वतीनं. नुकतेच संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात जे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मराठी भाषेचा, मराठी माणसाचा भाजपकडून आणि RSSकडून अपमान सुरू आहे. आज माननीय जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुद्धवत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे की सातत्यानं मुंबईला महाराष्ट्रापासून तो तोडण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी यांनी वेगवेगळे वक्तव्य करायचे, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायचं आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची सारवासारव करायची. हा सगळा यांचा डाव आहे. हा डाव आम्ही खपून घेणार नाही. मुंबई ही हक्काची आहे. RSSचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल जो काल अनादर असे वक्तव्य केला आणि या मुंबईला खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये जोडण्याचा त्यांचा भाजपचा नेहमीचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधीही सहन करून घेणार नाही. या भैयाजी जोशींचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध करतो.